गारवा जरी वातावरणात आला असेल तरी सामन्यांमध्ये गरमी असेल, कारण आजच्या दिवसात आम्हाला क्वालिफाय व्हायचे. या जिद्दीनं या तीन टीम्स आहेत शेवटच्या. एका बाजूनं बामणे, त्यांच्या विपक्षात टीम सावरोली, आणि जी टीम जाऊन पोचले क्वालिफायरला ती टीम आहे अन्वी स्पोर्ट्स खंडीचा पाडा. मी तर म्हणेल एक अनार और तीन बीमार अशी अवस्था या घडीला पाहायला मिळते. आणि आमचे साथी समालोचक ज्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या स्पर्धा आपण कव्हर करतोय, आमचे जयजी विदे सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्याच खऱ्या अर्थानं प्रेरणेनं आणि या संपूर्ण स्पर्धेचा सगळी जबाबदारी मला वाटतं सरांनी घेतली. आणि पाहता पाहता स्पर्धा सुरू झाली. नयन शिर्के सर, मी स्वतः आणि जयेश विदेश सर, तीन समालोचक या स्पर्धेचा विचार केला तर एक चांगली मोठी स्पर्धा आहे. नगरसेवक चषक 2026 चे बहारदार नियोजन वाघोबा स्पोर्ट्स यांच्या आयोजनातून साकारत असलेली गोड स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आणि आम्ही चाललो आहोत क्वालिफायरच्या दिशेनं. आणि हा सामना जणू काय आजच्या दिवसातला सेमीफायनल आहे. तर यानंतर एक सामना शिल्लक असेल, तो असेल क्वालिफायर विजेता संघ विपक्षात टीम खंडीचा पाडा. दोन्ही ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी प्रसादजी सहस्त्रबुद्धे सोबत निरंजनजी सावंत, आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सुमित देशमुख सर. दोन्ही सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये बामणे संघ शिवान स्पोर्ट्स बामणे, आणि विपक्षात टीम सावरोली. दिनेश नितीन सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर प्रसाद. तीन षटकांचा सामना आहे. नक्कीच पंचांच्या उजवीकडून म्हणजेच अराउंड द विकेट गोलंदाजी केली जाईल. स्ट्रायकर एंडला दिनेश. शिवान स्पोर्ट्स बामणे प्रसाद गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू प्रसाद. पहिल्या चेंडूला पॉइंटच्या टोकावर उडवायचा होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करतोय चूक. चुकीला माफी नाही. पहिल्या चेंडूवर विकेटची संधी होती, मात्र त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. एक सिंगल आली आहे. धावफलक सुरू झाले. टीम शिवान स्पोर्ट्स बामणे संघाचा. मागील दोन सामन्यांचा विचार केला तर जबरदस्त विजेते राहिलेत. दोन्ही सामन्यांमध्ये तिसरा सामना खेळतायत. तिसऱ्या फेरीमध्ये बघूया कोणत्या संघाला पुढची फेरी गाठता येईल, क्वालिफायरला जाता येईल. कारण एक टीम जाऊन पोहोचले, टीम अन्वी स्पोर्ट्स खांडीचा पाडा. क्या बात है, व्हाट अ स्ट्रोक. 1 बाउन्स 2 बाउन्स. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला उचलतील, फेकी करतील. 2 धावा दरम्यान चांगला फटका होता. इनसाइड आउट सजवला होता, मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षक मध्ये आले. 2 धावा मिळतील. 3 धावा धावफलकावर. बिनबाद 3. बामणे संघ 40-45 धावांपर्यंत जाण्याचा मानस त्या ठिकाणी बोलून दाखवलाय. पाहूया काय घडेल, काय बिघडेल या सामन्यामध्ये. खरं तर मागच्या सामन्यात वाफे संघाला परास्त केले शिवान स्पोर्ट्सनं. यावेळी पुन्हा एकदा संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन. पहिला गडी बाद. नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. येस सर, नक्कीच चेक केलं जाईल. हाईट चेक केली जाते. थर्ड अंपायर कॉल केलाय. पाहूया काय घडतंय, काय ट्विस्ट येईल का सामन्यामध्ये. झेल तर चांगला टिपलाय, मात्र झेल जरी टिपला असेल तरी हाईट मात्र चेक केली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. आणि आउट होत आहेत, बाद होत आहेत. आणि नक्कीच झेल पकडला त्या ठिकाणी सागर सोंगाल. जबरदस्त झेल पकडलाय.
मात्र सागर जेव्हा येईल बॅटिंगला तेव्हा त्याच्या 3 षटकांसाठी श्रीकांतजी चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. मात्र तो जेव्हा बॅटिंगला येईल तेव्हा जाऊया सामन्याच्या दिशेने. पहिला गडी बाद झालाय. 3 धावांवर पहिला धक्का दिलाय टीम बामणे संघाला. टीम सावरोली संघाकडून पहिलं षटक हाताळतोय प्रसाद आणि त्या ठिकाणी पाहिलं तर विकेटचं झाले पतन. नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. ओढ कॅच. सागर त्या ठिकाणी सोंगाळ. नेक्स्ट बॉल. यावेळी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्राकडे. एक सिंगल मेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावपलकावर थोडं परिवर्तन. 4 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रेम आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला एक सिंगल आली त्याच्या बॅट मधून. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला. गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी राहिली प्रसादची. षटक क्रमांक 1. 2 विकेटचं पतन. दिनेश आणि नितीन दोनही सलामीवीर त्या ठिकाणी डगआउटच्या दिशेला जाऊन बसलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित. टीम शिवान स्पोर्ट्स बामणे संघाला एकामागे एक धक्के देत असताना टीम सावरोली त्या ठिकाणी चांगली कामगिरी करते. जय बजरंग सावरोली. हो यावेळी चांगला फटका आहे. जाईल गॅप मधून. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 रन्स. चौकार ठोकलाय आणि या चौकारानं धाव बलकावर झालं थोडं परिवर्तन. 8 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 1 समाप्त. पहिलं षटक सुरुवातीला चांगलं होतं, किफायती ठरलं होतं. शेवटच्या चेंडू आल्या चौकार. रोहित जसा आला, रोहितनं हा चौकार वसूल केलाय त्या ठिकाणी आणि त्याच्या बॅट मधून 4 धावा. दयाल नेक्स्ट बॉलर. दुसरं षटक घेऊन दयाल. समोर असेल प्रेम. एक चेंडू फेस केला, 1 धाव आली आहे. खूप मोठा रस्ता पार करायचे. 12 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. दयाल गोलंदाजी मार्क दयाल. स्ट्रायकर एंडला प्रेम. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. मात्र शेवटच्या चेंडूवर आल्या 4 आणि चौकारानं कुठेतरी थोडं समीकरण बदललंय. चला जास्त वेळ घेऊ नका टीम सावरोली. नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने कट करायचा होता कव्हरला. झाली चूक. डिरेक्ट हिट and it means OUT. yes गडी बाद. विकेटचं पतन. पुढील चेंडू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय उमेश आणि मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले नाही. चेंडू निघून गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
उमेश आलाय, आल्या चार ठोकल्यात. रोहितनं देखील आल्या चार ठोकल्या होत्या. धावफलकाचा विचार केला तर 12 धावा आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दयाळ या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मित्र म्हणजे सातत्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही कधीतरी एका सिंगल धावेला देखील महत्त्व दिलं पाहिजे, कारण क्रिकेटमध्ये सर्वात कठीण काम असतं ते म्हणजे सिंगल रोटेट करणं. आणि सिंगल रोटेट केले तर तुम्ही चांगला क्रिकेट खेळू शकतायत. प्रत्येक चेंडूवर तुम्ही षटकार चौकार खेळण्याचा प्रयत्न कराल तर ते सातत्याने होणार नाही. सिंगल नेहमी अवेलेबल असतो जर तुम्ही तंत्रशुद्ध खेळ केला तर. येस चपराक, 1 बाउन्स, 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 रन्स. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू गेलाय सीमा पार. मोठा बार चौकार. 16 ऑन बोर्ड. 3 गडी गमावलेत टीम ऑफिस बामणे संघानं. सावरली संघाचं कडवं आव्हान आहे. मात्र दयाळवर थोडासा हल्ला चढवलाय. 2 चौकार त्याच्या या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. 1 डॉट जरूर आलाय, मात्र 2 चौकार देखील आलेत. हो, गोशांकित क्षेत्राकडे चेंडू गेलाय. 1 धाव मिळेल. 17 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. अंतिम चेंडू असेल. पहिल्या षटकात 8 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात देखील आतापर्यंत 9 आल्यात. 17 धावा धावफलकावर अंतिम चेंडू असेल. दयाळसाठी काय व्यूहरचना असेल दयाळची. स्ट्रायकर एंडला उमेश प्रेम जातोय. प्रेम यावेळी एज झाली आहे. चेंडू चाललाय थर्ड मॅनला. घोषांकित क्षेत्राकडे सिंगल. षटक संपले. 2 षटकांती धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 18. नेक्स्ट गोलंदाज सिद्धू आलाय अंतिम षटक हाताळण्यासाठी. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर आल्यात. पुढचा चेंडू. पहिला चेंडू. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. होईल का जज? आणि जज केलाय. वेल जज कॅच. त्या ठिकाणी मिड विकेटला गडी बाद. नक्कीच दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर कंप्लीट करतायत. 20 झाल्यात धावफलकावर. 3. येस 3 धावा. पुढचा चेंडू असेल. हो, यावेळी चांगला फटका सजवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक असतील पाहत राहतील. चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 रन्स. या 4 धावा
या 4 धावांनी धावफलकावर 25. अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि अंतिम षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा आल्यात आतापर्यंत आणि खरं तर धावफलकावर धावा धावा आणि धावा पाहायला मिळतील. इथून पुढे जर विचार केला तर 40 पर्यंत जायचं असेल तर 3 चेंडूंवर 2 मोठे हिट गरजेचे आहेत. सिद्धू नक्कीच सर्व मान्यवर त्या ठिकाणी नगरसेवकांचे आपण फोटो पाहू शकतात आपल्या स्टंपच्या मागे आणि त्यांच्या नावानं ही स्पर्धा गोड स्पर्धेचं आयोजन केले. नगरसेवक चषक 2026. ओ यावेळी मात्र चेंडू दुरून निघून गेलाय. ऑफस्टिकला सोडतोय आणि वाईटचा इशारा येतोय. यस, शहापूर नगरपंचायत आणि या नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक त्या ठिकाणी आणि या नगरसेवकांच्याच नावानं वाघोबा स्पोर्ट्सनं आयोजित केली गोड स्पर्धा आहे नगरसेवक चषक 2026. नेक्स्ट बॉल, हाफ ट्रॅकर, चेंडूला चपराक दिली आहे. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ माय गुडनेस, पोस्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल पूर्ण केलाय. गडी बाद धक्का देत असताना टीम बामणे संघाला 5 त्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावा धावा येताना दिसतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या सिद्धूनं आणि नवीन बॅटर आदर्श येतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट सिद्धूनं या षटकामध्ये मिळवल्या. चला घाई करा, थोडी वेळ घेऊ नका. या पुढचा सामना असेल विजेता संघ विपक्षात अन्वी स्पोर्ट्स खांडीचा पाडा. दिवस क्रमांक 1 क्वालिफायरच्या दिशेला आपला प्रवास सुरू झालाय. या सामन्यानंतर थेट येईल क्वालिफायर. सावरोली संघ चेस करील का? टीम बाबणे संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले 26 या अंकावर. 26. ओ क्या बात आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक टिपलाय झेल. संपला खेळ. आल्या पावली माघारी परतोय आदर्श. बॅक टू द पॅव्हिलियन. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मनीष नेक्स्ट बॅटर. अंतिम चेंडू असेल या इनिंगचा. 26 धावा धावफलकावर आल्यात. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या उभी राहू शकते. 30 ते 32 पर्यंत जर गेलात तर एक चांगली फायटिंग टोटल असेल. 3 षटका आहेत. 3 षटका जवळ जवळ 17 चेंडूंचा खेळ झालाय. 26 धावा आल्यात. 6 गडी गमावलेत. नेक्स्ट बॉल. 6 गडी गमावले. दरम्यान कव्हरच्या दिशेला खेळला. 1 घेतली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा आरामात पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न झाला आहे. 3 नाही मिळणार मला वाटतं. बाद आणि 2 धावा. 2 धावांनी 28 धावा धावफलकावर. 29चं लक्ष दिलंय टीम सावरोली संघाला. टीम शिवान स्पोर्ट्स बामणे संघानं चांगला खेळ पाहायला मिळाला. बहारदार खेळ पाहायला मिळतो अगदी सकाळच्या सत्रापासून. सर्व टीमचं 29चं लक्ष असेल. 18 चेंडू 29चं लक्ष असेल. 7 गडी गमावलेत. सिद्धूनं 10 खर्च केल्यात मात्र 3 गडी बाद केलेत. प्रसादनं 2 गडी बाद केले, 8 खर्च केले आणि दयाळनं देखील 10 खर्च केल्यात. तर अशा 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बघूया काय घडेल काय बिघडेल. कारण सामना तसा पाहिला तर टीम बामणे संघाला गोलंदाजीमध्ये चांगली करामत करावी लागेल आणि जर सामना जिंकायचाच असेल तर सावरोली संघाला बॅटिंगमध्ये आपलं चांगलं प्रदर्शन दाखवावं लागेल. नगरसेवक चषक दिवस क्रमांक 1 आणि या पहिल्या दिवसातील बहारदार खेळ आपण पाहिला. आता तर वाघोबा स्पोर्ट्स आपण स्क्रीनवर पाहू शकता. नगरसेवक चषकाचं आयोजन कामेश हजारे सेप्टिक टँक अँड क्लिनिंग सर्व्हिस
कामेश हजारे यांना तुम्ही संपर्क साधू शकता, राजू हजारे यांना संपर्क साधू शकता. खरं तर वाघोबा स्पोर्ट्स च्या माध्यमातून आयोजित या आहे नगरसेवक चषकाची रंगत 2026 आणि ॲड पाहू शकतात. नंतर रॉयल स्पोर्ट्स, खरं तर स्पोर्ट्स गिअर्स या ठिकाणी पाहायला मिळतील तुम्हाला. बॅट्स, टी शर्ट, शूज, बॉल्स आणि सगळे काही क्रिकेटसाठी लागणारं साहित्य तुम्हाला त्या ठिकाणी विकत घेता येतील. त्याचबरोबर लिटिल हार्ट्स बेकर्स अँड कॅफे प्रोप्रायटर त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या माध्यमातून सिद्धार्थ पाटील अर्थात कला क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. टॅटू, स्केच, रील क्रिएशन्स, पेड कोलॅब्स अँड प्रमोशन्स यांच्या माध्यमातून केले जातात. सिद्धार्थ पाटील. जाऊया दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. जशी सुरुवात होईल खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी 29 धावांचं लक्ष असेल. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, ऑफिशियल्स देखील येत आहेत. आणि नक्कीच जाऊया, ऐकूया एक गोड आवाज. द व्हॉइस ऑफ सारंगपुरी शहापूर, जयेश विदेसर यांचा. थँक्यू सो मच हेमंजी सोनवणे सर. खूप सारा क्रिकेटचा अनुभव, त्या अनुभवातनं खऱ्या अर्थानं हे समालोचन पाहायला मिळतंय. शहापूरचा बुलंद आवाज, आणि तो आवाज मात्र या चषकामध्ये अर्थातच नगरसेवक चषक 2020-26 मध्ये आपल्याला त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. मॅचला आपण पाहिलं फलंदाजी करत असताना टीम बामणे संघानं प्रथम फलंदाजी करत असताना तवफलकावरती जोडल्या गेल्या आहेत 28 धावा. विजयासाठी 18 चेंडू 29चं लक्ष ठेवलं गेलं टीम सावरोली संघासमोर. सलामीची जोडी स्ट्रायकिंगवरती प्रसाद. पहिला चेंडू यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटनं सुरुवात झाली आहे, व्हाईटनं संघाचं खातं खोललं गेलं आहे. सावरोली टीमचं विश्लेषण करायचं झालं तर 20-26 मध्ये 20-25 मध्ये दिमागदार कामगिरी केली आहे. जसा 20-25 संपला, 20-26चा हा पहिला महिना पाहतोय जानेवारी. या महिन्यामध्ये देखील सावरोली टीमचा दबदबा राहिला आहे. हो, हुडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, बनलाय प्रेक्षक, त्याच्या डोक्यावरनं ठोकलाय. इट्स अ हाय हँडसम ब्रँडेड षटकार. आयोजन करते खऱ्या अर्थानं कामेश हजारे, माही हुमने, प्रसाद गवळी, विनायक गोने, मंदार गवळी यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आयोजित केली गेली आहे. आणि संपूर्ण वाघोबा टीम्स नावाप्रमाणे आपली दहशत, संपूर्ण कार्य दाखवत असताना षटक क्रमांक पहिलं आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र एक घणाघाती प्रहार पाहायला मिळाला आहे. उडवलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग डीप मध्ये, चेंडू मात्र आकाशाची गवसणी करत चेंडू निघून चाललाय. इट्स अ हाय हँडसम बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा षटकार. काय कमालीचा फटका आहे. चेंडूची लेंथ, लाईन ओळखली आणि त्या लाईनचा मात्र खराब लाईनचा यावेळेस समाचार देखील जबरदस्त पाहायला मिळाला. कमालीचा फटका होता. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला हा चेंडू दाखवला जातोय वारंवार. काय फटका सजवला गेला पूर्णपणे. यावेळेस षटक क्रमांक 1 मध्येच सांगितलं जातंय फलंदाजाच्या माध्यमातून. प्रसाद सांगतोय की कारनामा तुमचा झालाय, आता पलटवार मात्र आमचा असणार आहे. जब तक तोडेंगे नहीं भाई हम भी छोडेंगे नहीं, असा काहीतरी कारनामा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचे 2 चेंडू 2 षटकार ठोकले गेलेत. पहिला चेंडू वाईट होता, एक्स्ट्राची धाव देऊन गेला. तदनंतर मात्र बॅटमधनं आलेले 2 षटकार. मॅच बॉल आलेला आहे, तो घ्यायचा आहे. नितीन पाहायला मिळतोय. खूप सारा अनुभव आहे. नितीनकडे देखील
फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातं बामणे संघाकडनं. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्याचा दबदबा राहिला आहे, परंतु सध्या तरी या मॅच मध्ये दबदबा मात्र टीम सावरोली. हो हो, जय बजरंग, दे दनादन, क्या बात है. बॅक टू बॅकचा तिसरा, सलगचा तिसरा फटका प्रसादच्या बॅट मधनं. कमालीची ताकद, कमालीची नजाकत. लेंथ लाईन मात्र खराब आहे नितीनची, कारण यावेळेचा चेंडू देखील लेग स्टिक वरती अगदी पायावरती टाकलेला चेंडू पिकअप केला, ड्रॉप केलं मैदानाच्या बाहेर. विशाल खडके यांच्या माध्यमातून 1001 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. मॅच झाल्यानंतर ते घेऊन जायचे आहेत. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. चुकीला माफी नाही असं सांगतो जणू काय फलंदाज. बॅक टू बॅक 3 षटकार आजच्या दिवसामधला हा रेकॉर्ड असावा मला वाटतं. नक्कीच. पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळून काढलेला हा फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, गॅदर करेल, थ्रो करेल, दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. 3 बॅक टू बॅकचे षटकार, खराब लेंथ वरती समाचार घेतला गेला. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, तो ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर राहिला होता चेंडू. एक सिंगल घेतली गेली आहे. स्ट्राईक एंड वरती आता मात्र सागर आलाय. काय सुरुवात राहिली आहे कमालीची. 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. ओहो, यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतोय. सागर पहिल्या चेंडूवरती मात्र यावेळेस बाद होताना. धावसंख्या मात्र 20 वरती. आणि सावरोली संघाला, जय बजरंग सावरोली संघाला लागलेला हा पहिला झटका सागरच्या रूपानं. विकेट घेतली आहे, परंतु आता मात्र समीकरण जवळचं राहिलंय. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि या 13 चेंडू मध्ये विजयासाठी केवळ 9 धाव्यांची गरज. बॅक टू बॅकचे ते 3 षटकार आले, ते मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे पलटवार करणारे पाहायला मिळाले. पहिला चेंडू अवांतरचा होता, तदनंतरचे बॅक टू बॅक 3 षटकार. लेंथ खराब, लाईन खराब आणि त्याचा फायदा प्रसादनं घेतला. उडवलाय चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. नो मॅन्स मध्ये लँड झालाय चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रो. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय फटका. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. ये लगाया नगर चषक का चौकार. काय फटका सजवला गेला. गॅप होता, यावेळेस गॅप मध्ये चेंडूला पाठवण्यात आलं. प्रसादच्या माध्यमातून वैभवच्या बॅटमधनं हा फटका पाहायला मिळाला. कमालीची बॅटिंग आहे. मॅच कोणती खेळतोय, कुठली खेळतोय, यानंतरची मॅच कुठली खेळायची आहे हे मात्र मनामध्ये नाहीये फलंदाजांच्या. येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका कसा येईल, मॅच लवकरात लवकर फिनिश कशी होईल, या उद्देशाने ही संपूर्ण फलंदाजी पाहायला मिळते. समीकरण आता मात्र नवीन प्रेक्षकांच्या माहितीसाठी, हा सामना बामणे विपक्षात आपण जय बजरंग सावरोली पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 28 धावा जोडल्या गेल्या 3 षटकांमध्ये आणि ते पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा घेतल्या गेल्यात जय बजरंग सावरोली टीमनं. आता मात्र समीकरण राहिले 12 चेंडू आणि विजयासाठी केवळ 5 धावा. काय फटका सजवला गेला. पहिल्या चेंडूपासून मात्र प्रसादनं मात्र आपला जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस षटक क्रमांक 2 मध्ये आलाय करण. हो, पहिला चेंडू लोवर फुल टॉस चेंडू होता. आडव्या बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. नशिबाची साथ पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर राहिला होता चेंडू. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा थोडासा लेट झाला खेळण्यासाठी. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल के सिवा कुछ नहीं मिलेगा. यावेळेस पंचांकडनं रिव्ह्यू येतोय. हाईट फॅक्टर साठी चेक केलं जाईल. परंतु महत्वाची सूचना असेल मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला थर्ड अंपायर असतात, खूप साऱ्या सुविधा दिल्या गेल्या आहेत. तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरती देखील तो चेंडू पाहू शकता. परंतु जे तुमचे 12th मॅन या ठिकाणी बसलेले असतात, त्यांनी मात्र खुर्च्यांवरतीच बसायचं आहे. त्यांनी मात्र हा चेंडू बघण्यासाठी यायचं नाहीये, कारण स्पर्धेचे नियम आहेत आणि त्या नियमांचं जर उल्लंघन झालं तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जातं. टीम खांडीचा पाडा, वा क्या बात आहे. आमची घरेलू टीम या मैदानावरती पाहायला मिळते आणि त्यांचा जलवा बघण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी हजर आहोत. सध्या तरी जलवा मात्र जय बजरंग सावरोली टीमचा चालू आहे. चेक केलं जातंय. वेट अँड वॉच.
इट्स अ नो बॉल. हेड फॅक्टर यावेळेस मात्र कमरेच्या वर चेंडू राहिलाय आणि पंचांनी यावेळेस सांगितलंय. सुमितजी देशमुख सर यांच्या माध्यमातून निर्णय येतोय. इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. उघड्या डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. हलक्या हाताने खेळून काढलाय. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगचा डीप मधला क्षेत्ररक्षक येतोय. प्रोटेक्ट करेल, थ्रो करेल. दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. स्कोर इक्वल पाहायला मिळतो. धावफलकावरती 28 धावा. आता मात्र 10 चेंडू विजयासाठी केवळ एका धावेची गरज जय बजरंग सावरोली टीमला. हलक्या हातानं बॉलर थ्रू वरती खेळून काढलेला हा फटका. एक धाव कंप्लीट आणि या ठिकाणी टीम यावेळेस यष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूनं. निश्चितपणे स्वतःच्या फॉलो थ्रू वरती चेंडूला रोखला आणि स्टंप वरती यावेळेस मात्र परफेक्टली थ्रो पाहायला मिळाला. फलंदाज बाद होतोय प्रसादनं कारनामा करून मैदानाच्या बाहेर जात असताना एकदा डगआउट मधनं टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जय बजरंग सावरोली टीम काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. सलगचे 3 षटकार आणि त्या षटकाराने खऱ्या अर्थानं मॅच पूर्णपणे फिरवली गेली आहे. आणि बक्षीस देखील दिलं गेलंय तब्बल 1000 रुपये. 1 रुपया देखील मिळणार आहे. कारण आमचे जे मान्यवर आहेत ते सांगतायत की सर ज्याप्रमाणे 1 रुपयाला किंमत असते त्याप्रमाणे 1 धावेला किंमत असते. आणि त्या तब्बल ज्या धाबा जोडल्या गेल्या 20 धावा प्रसादच्या माध्यमातून महत्वपूर्ण. सिंगल धाव घेण्यासाठी यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी. डायरेक्ट हिट, परफेक्ट हिट. अगदी या चेंडूवरती देखील फलंदाज बाद. बघा एका धावेसाठी हा प्रयत्न चालू आहे. हा आहे क्रिकेट. म्हणून क्रिकेटचे जगभरामध्ये चाहते मात्र तुम्हाला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. हेच ते कारण आहे खऱ्या अर्थानं. 1 धाव 28 धावा आल्या आहेत. स्कोर इक्वल झालाय. आता मात्र एका धावेसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. 10 मध्ये 1 ची गरज होती. 2 चेंडूवरती रनआउटच्या विकेट घेतल्या गेल्या आहेत. 1 धाव घेत असताना आणि आता मात्र समीकरण 8 चेंडू विजयासाठी. हे भावा एका धावेची गरज. हो खराब चेंडू, भीमर चेंडू आणि यावेळेस मात्र टीम जय बजरंग सावरोली टीम या ठिकाणी विन होतीये. खूप सारं अभिनंदन, कौतुक केलं जाईल टीम सावरोली संघाचं. हार्डलक टफलक टीम बामणे संघ. प्रयत्न चांगला होता. धावा थोड्याशा कमी पाहायला मिळाल्या परंतु या धावांवरती देखील तुम्ही लगाम लावू शक्यता वर्तवली जात होती. परंतु सुरुवातीचे ते 3 षटकार आले. त्या 3 षटकारांनी पूर्णपणे मॅच फिरवली गेली आणि प्रसादचा कारनामा त्यानं मात्र काय जबरदस्त फटकेबाजी केली. 7 चेंडू 20 धावांची वादळी खेळी करणारा प्रसाद. आणि या प्रसादला मान्यवरांच्या शुभ हस्ते विशालजी खडके यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. प्रसाद आपण यायचंय ते बक्षीस घेण्यासाठी. आणि हे दोन्ही टीमचे कर्णधार अर्थातच